नमस्कार मित्रांनो. आज बोलूया तुमच्या करिअरबद्दल, तुमच्या जॉबबद्दल. तुम्ही ग्रॅज्युएट झालेले आहात, परंतु तुम्हाला चांगला जॉब मिळत नाहीये. त्याची जर तुम्ही कारणं शोधली, तर तुमच्या लक्षात येईल, की जे इंटरव्ह्यूज आहे, 95% इंटरव्ह्यूजमध्ये तुम्हाला इंग्रजीमध्ये प्रश्न विचारले जातात. तुमचं कन्व्हर्सेशन इंग्रजीमध्ये होतं. तुम्हाला इंग्रजी बोलता येतं का? तुम्हाला इंग्रजीमध्ये कन्व्हर्सेशन करता येतं का? जे प्रश्न इंटरव्ह्यूवर विचारतो, त्याची उत्तरं तुम्हाला प्रॉपरली इंग्रजीमध्ये देता येतात का? जर याचा शोध तुम्ही घेतला, तर तुमच्या लक्षात येईल, की तुम्ही इंग्रजी बोलत असताना अडखळता. तर कोणत्या प्रकारची प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये विचारली जातात आणि त्याची उत्तरं कशा प्रकारची द्यायला हवी, तो आज आपण डिस्कस करणार आहोत. चला तर बघूया इंटरव्ह्यूमध्ये कोणत्या प्रकारची प्रश्न विचारली जातात. तर टॉप 15 क्वेश्चन मी टॉप 15 क्वेश्चन काढलेली आहेत, जी जनरली इंटरव्ह्यूमध्ये विचारली जातात. जे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये टॉप 15 इंटरव्ह्यूचे क्वेश्चन असतात, ते विचारली जातात. पहिला प्रश्न आहे, टेल मी अबाउट युअरसेल्फ. टेल मी अबाउट युअरसेल्फ मध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे, तर तुम्हाला तुमच्याबद्दल सांगायचं आहे. जसं आय एम वैभव, आय हॅव कम्प्लिटेड माय एमटेक. जे काही एज्युकेशन तुम्ही कम्प्लीट केलेलं आहे, जो काही तुम्हाला एक्सपिरियन्स आहे आणि तुमचं स्वतःचं नाव आणि तुम्ही कुठून आहे, तुम्ही कुठनं ते एज्युकेशन कम्प्लीट केलेलं आहे, याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. टेल मी अबाउट युअरसेल्फ हा क्वेश्चनचं आन्सर कसं द्यायचं आहे, मी तुम्हाला आता सांगितलं. नेक्स्ट क्वेश्चन येतो तुमच्याकडे, तो व्हॉट डू यू नो अबाउट दिस ऑर्गनायझेशन. ज्या कंपनीचा इंटरव्ह्यू तुम्ही फेस करत असता, त्या कंपनीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? तुम्ही ज्या कंपनीचा इंटरव्ह्यू साठी गेलेला आहात, तुम्हाला त्या कंपनीची माहिती असायला पाहिजे. तुम्ही त्या कंपनीचं ती कोणत्या डोमेनमध्ये काम करते, त्याचं प्रोडक्शन काय आहे, त्याच्यामध्ये ऍक्च्युली कशावर बिझनेस केला जातो, या गोष्टीचा तुम्ही शोध घेतला पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. तरच तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर सांगता येईल. थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट वुड युअर प्रिव्हियस कोवर्कर से अबाउट यू. तुमचे जे सोबत काम करणारे होते प्रिव्हियस, यापूर्वीचे, ते तुमच्याबद्दल काय म्हणतात, तुमच्याबद्दल त्यांचं मत काय, तुमच्यामध्ये कोणत्या प्रकारची ॲबिलिटी आहे, तुमच्या स्ट्रेंथ विकनेस बद्दल त्यांचं मत काय. नेक्स्ट आहे, व्हाय आर यू लिव्हिंग ऑर हॅव यू लेफ्ट दॅट जॉब. व्हाय आर यू लिव्हिंग, तुम्ही जो तुमचा करंट जॉब आहे, जर तुम्हाला जॉब असेल तर तुम्ही करंट जॉब का सोडताय, तुम्ही करंट जॉब का सोडत आहे किंवा का सोडलेला आहे. जर तुम्हाला याचा प्रश्न विचारला, तर तुम्ही प्रॉपरली आन्सर द्यायला हवं. त्याचं प्रॉपर एक रिझन तुम्ही शोधून ठेवा, सो दॅट यू कॅन आन्सर प्रॉपरली. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारला येईल, व्हाय इज देअर गॅप इन एम्प्लॉयमेंट एज्युकेशन ऑन युअर रिझ्युमी. तुमच्या एज्युकेशन मध्ये जर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर 1-2 वर्ष प्रिपरेशन केली असेल, सपोज ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही 1-2 वर्ष प्रिपरेशन केली असेल, किंवा एक जॉब केल्यानंतर तुम्ही 6 महिन्याची गॅप घेतली असेल, तर ती गॅप काय, यू हॅव टू जस्टिफाय. तुम्हाला ती गॅप जस्टिफाय करावी लागेल, का आहे ते. जर जस्टिफिकेशन तुम्ही प्रॉपर देऊ शकले, तर डेफिनेटली यू विल बी सिलेक्टेड इन दॅट इंटरव्ह्यू. नेक्स्ट आहे, व्हॉट डू यू वॉन्ट दिस जॉब. वाय डू यू वॉन्ट दिस जॉब. वाय म्हणजे का. वायचा अर्थ काय होते, का. तुम्हाला हा जॉब का पाहिजे, का. वाय डू यू वॉन्ट दिस जॉब, ही नोकरी तुम्हाला का हवी आहे. नेक्स्ट, हाऊ डू यू हँडल सक्सेसफुल सिच्युएशन अँड वर्किंग अंडर प्रेशर. तुम्ही अंडर प्रेशर मध्ये वर्क कशा प्रकारे करता, तुमच्यामध्ये अशी काय स्किल आहे की तुम्ही अंडर प्रेशर मध्ये वर्क करू शकता. तुमचं ऑर्गनायझेशन स्किल कसं आहे, तुमचं मॅनेजमेंट स्किल कसं आहे, तुमची रिस्क टेकिंग ॲबिलिटी कशी आहे, तुम्ही इनिशिएटिव्ह कशा प्रकारे घेता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे जस्टिफाय करायच्या. नेक्स्ट, डिस्क्राईब डिफिकल्ट वर्क सिच्युएशन अँड हाऊ यू ओव्हरकम. तुम्हाला एक तुमची पास्ट मध्ये तुमच्यासोबत झालेली एखादी सिच्युएशन सांगायची आहे, जी तुमच्यासाठी डिफिकल्ट होती, पण तुम्ही त्या डिफिकल्ट सिच्युएशनवर मात करून तुम्ही तेव्हा सुद्धा कंपनीला नेक्स्ट लेवलचा प्रॉफिट मिळवून दिला. अशी एखादी सिच्युएशन तुम्हाला इथे एक्सप्लेन करायची आहे. नेक्स्ट आहे, आर यू अप्लाइंग फॉर अदर जॉब. तुम्ही दुसऱ्या कोणत्या जॉबसाठी अप्लाय करत आहात का, ते सुद्धा तुम्हाला सांगायचं. इफ यू आर अप्लाइंग फॉर डिफरंट अदर जॉब, देन यू हॅव टू से यस आय एम अप्लाइंग फॉर दिस काइंड ऑफ ऑल जॉब्स. नेक्स्ट, व्हॉट आर युअर मेन स्ट्रेंथ अँड विकनेस. तुमच्या स्ट्रेंथ काय आणि विकनेस काय, तुमच्यामध्ये काय स्ट्रेंथ आहे आणि काय विकनेस आहे, याचं जस्टिफिकेशन तुम्हाला देता यायला पाहिजे. एखादं एक्झाम्पल स्ट्रेंथचं घेतलं तर समजा, आय एम हाय रिस्क टेकर, आय एम लीडर, आय एम इनोव्हेटर, आय एम डिसिजन मेकर. इन दॅट वे यू हॅव टू टेल तुमच्या स्ट्रेंथ सांगू शकता. आणि तुम्ही सेन्सिबल आहात, तुम्ही सेन्सिटिव्ह आहात, या तुमच्या विकनेस असू शकतात, ज्या तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये शेअर करू शकता. नेक्स्ट, आर यू विलिंग टू ट्रॅव्हल ऑर रिलोकेट इफ नेसेसरी. जर कंपनीला रिक्वायरमेंट असेल, तर तुम्ही ट्रॅव्हल करू शकता का, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही रिलोकेट होऊ शकता का. म्हणजे सपोज तुमचं लोकेशन मुंबई असेल आणि तुम्हाला दिल्लीला पाठवलं गेलं, तर तुम्ही त्या दिल्लीला जाऊ शकता का, दिल्लीला तुम्ही तिथे राहून कंपनीसाठी काम करू शकता का. दॅट काइंड ऑफ क्वेश्चन्स दॅट इंटरव्ह्यूअर विल आस्क इन इंटरव्ह्यू. नेक्स्ट, व्हॉट आर युअर सॅलरी एक्सपेक्टेशन.
तुमच्या सॅलरीचे जर तुम्ही सिलेक्ट होत असाल तुमच्या कॅलिबरच्या बेसिसवर, तुमच्या कॉन्फिडन्सच्या बेसिसवर, तुमच्या कम्युनिकेशन स्किलच्या बेसिसवर, तर इंटरव्ह्यूअर तुम्हाला काय विचारणार, व्हॉट आर युअर सॅलरी एक्सपेक्टेशन. नेक्स्ट आहे वाय शुड वी हायर यू. आम्ही तुम्हाला का हायर करायला, वाय शुड, वाय म्हणजे का, शुड म्हणजे हवं, वाय शुड हायर यू म्हणजे तुम्हाला का हायर करायला हवं ऍज कम्पेअर टू युअर कॉम्पिटिटर. बाकीचे जे स्टुडंट आलेले आहेत, जे इंटरव्ह्यू फेस करण्यासाठी आले, तुमच्या कम्पॅरिझन मध्ये तुमच्यामध्ये अशी काय स्किल आहे की आम्ही तुम्हाला हायर करायला हवं. यू हॅव टू प्रूव्ह युअर स्ट्रेंथ, यू हॅव टू प्रूव्ह युअर different skill, you have to show your uniqueness, you have to show your USP, then definitely you will be selected in that interview. Next आहे, do you have any question for us? Interviewer will ask you, do you have any questions? तुम्हाला जर कंपनी मधले बद्दल काही क्वेश्चन्स विचारायचे असतील, तुम्हाला काही डाउट्स असतील, तर इन that kind of doubts you can ask to the interviewer. तर अशा प्रकारे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारले जाणार. सर्वात महत्वाचा आहे तुमचा कॉन्फिडन्स, त्यानंतर महत्वाचा आहे तुमचा कम्युनिकेशन स्किल. जर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल, तुमच्यामध्ये नेक्स्ट लेवलचं कम्युनिकेशन स्किल असेल, डेफिनेटली तुम्ही कोणत्याही प्रकारचा कॉर्पोरेटचा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. सर्वात महत्वाचं ऍटिट्यूड तुम्हाला ठेवायचा आहे, यस आय कॅन डू इट, यस आय कॅन क्रॅक दिस इंटरव्ह्यू. जर तुमचा ऍटिट्यूड असं असेल तर डेफिनेटली यू विल सी रिमार्केबल चेंजेस इन युअर लाईफ. इफ यू वॉन्ट टू बिकम अ charismatic, confident speaker, and if you want to crack the interview, you just click on the link below and register for the 5-day workshop. In that workshop, I will teach you proven and tested technique that will make your life change. Thanks for watching this video.